प्रश्न तुमचे, उत्तर आमचे. अचूक, निर्भीड आणि सडेतोड. लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोक. आज येथील सेनेच्या संपर्क कार्यालयात माजी आमदार नरेंद्र दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली व शिक्षक आमदार किशोर दराडे तसेच जिल्हाध्यक्ष भाऊलाल तांबे यांच्या प्रमुख उपस्थितीत तालुका तसेच शहरातील शिंदे सेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. बैठकीनंतर आमदार किशोर दराडे, जिल्हाध्यक्ष भाऊलाल तांबे आणि पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली. यावेळी तालुकाध्यक्ष पांडुरंग शेळके, शहराध्यक्ष विशाल परदेशी, मीडिया प्रमुख मोहफिज अत्तार, युवा अध्यक्ष धीरज जावळे, नगरसेवक सुहास अलगट, रुपेश दराडे, व्यापारी संघाचे जिल्हा अध्यक्ष अजय जैन, उपतालुका प्रमुख विजय मोरे, अर्जुन जावळे, शुभम सूर्यवंशी आदीसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. न्यूज लोकतंत्र 18 ब्युरो, येवला. संदर्भात सर्व पदाधिकारी आणि आमदार किशोर दराडे साहेब, आमदार नरेंद्र दराडे साहेब, तालुका प्रमुख पांडुरंग शेळके साहेब आणि आपले शहर प्रमुख विशाल परदेशी आणि सर्वच कार्यकर्ते पदाधिकारी या माध्यमातून, संघटनेच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं जनतेत जाऊन जनतेचा विश्वास खऱ्या अर्थानं जसं ज्या पद्धतीनं या राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री, शिवसेनेचे मुख्य नेते माजी गुरुवर एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेचा झंझावात उभ्या महाराष्ट्रात चाललेला आहे. आणि महाराष्ट्रामध्ये येवला विधानसभा मतदारसंघामध्ये सुद्धा आम्ही यापूर्वी संघटन मजबूत करण्यासाठी अनेक बैठका, शिवसेनेचे संपर्क प्रमुख, राज्याचे सचिव आदरणीय भाऊसाहेब चौधरी साहेब आणि मागच्या कालखंडात आम्ही किशोर दराडे साहेब, नरेंद्र दराडे साहेब आणि सर्व पदाधिकाऱ्यांनी बैठका घेतल्या होत्या. त्या संदर्भात BLAच्या नेमणुका पण झालेल्या आहेत. मग BLO आणि BLA मिळून खऱ्या अर्थानं त्या यादीवर काम चालू आहे किंवा नाही, काही अडचणी येत आहे का, जर अडचणी येतात त्याच्या पद्धतीने त्याचा पश्चाताप बसून आणि त्या पद्धतीनं त्या लोकांच्याकडनं ते काम पूर्ण करून घेतलं पाहिजे. यावर आम्ही महत्त्वाची बैठक आयोजन केलं होतं. त्या पद्धतीनं तशा पदाधिकारी कार्यकर्त्यांना सूचना देण्यात आल्या आणि कामकाज चांगल्या पद्धतीने चालू आहे. आपणचे सर्वच्या सर्व नगरसेवक हे शिवसेनेसोबतच आहे, अतिशय ठामपणे सांगतो. अखंड आपण बघत असाल, अखंड महाराष्ट्रातून सर्व पक्षांमधून शिवसेनेमध्ये लोक येत आहेत. त्यामुळे शिवसेनेतून दुसऱ्या पक्षात जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. आणि महत्त्वाचा विषय, नगर रचना जे खातं आहे ते या राज्याचे यशस्वी उपमुख्यमंत्री आदरणीय नामदार एकनाथरावजी शिंदे साहेबांच्याकडे आहे. आणि शिंदे साहेब जनसामान्य कार्यकर्ता जरी गेला त्याला सुद्धा खाली हात कधी पाठवलेलं नाही. त्यामुळं आमच्या नगरसेवकांना विकासाला, कारण आमच्यावर येवल्यातील ज्या मायबाप जनतेने विश्वास टाकलेला आहे, एकनाथ शिंदे साहेबांवर विश्वास टाकलेला आहे, धनुष्यबाणावर विश्वास टाकलेला आहे, दराडे साहेबांवर विश्वास टाकलेला आहे, शिवसेनेवर विश्वास टाकलेला आहे, तर त्या शिवसेनेच्या विश्वासाला पुढे आम्ही तडा जाऊ देणार नाही. ती नगरसेवक संपूर्ण आमच्यासोबतच आहे आणि उद्याही आमच्यासोबत राहतील. आमची महायुती आहे, महायुतीच्यामुळं ती लोक त्यांच्या महायुतीच्यामुळं केले असतील, परंतु शिवसेना सोडून ते गेलेले नाही, जाणार पण नाही. कारण शिवसेना काही कमी पडू देत नाही, देणार पण नाही. शिवसेनेमध्ये निश्चितपणानं त्यांचं काय असेल ते समाधान होईल. आदरणीय दराडे साहेबांच्या नेतृत्वाखाली पुनश्च एकदा आम्ही सर्व नगरसेवकांची एक बैठक आयोजन करणार आहे. त्या ठिकाणी शिंदे मुळामध्ये ते गेले केव्हा समजलं असतं, त्यांनी पक्षाचा राजीनामा दिला असता तर गेले समजलं असतं. त्यांनी राजीनामा दिला नाही, त्याच्यामुळे आमच्या पक्षात असंच म्हणणार ना आम्ही. त्यांनी पत्रकार परिषद नाराजी व्यक्त करायला, त्यांना काही मुद्दे नसल्यानंतर नाराज व्यक्त करणं ते चुकीचं आहे ना. त्याला काहीतरी मुद्दे असले पाहिजे नाराजी व्यक्त करण्यासाठी. येवला तालुक्याला शहराला माहिती आहे ना, ते सांगण्याची काही गरज नाही. मेन मुद्दे सगळ्यांना माहिती आहे. असं काही नसतं. हा निधी येत असतो पर्सनल किशोर दराडेच्या नावाने का कोणाच्या नावाने येत नाही, तो गावासाठी येत असतो आणि त्या गावाचा प्रत्येक नागरिकाचा अधिकार त्याच्यावर असतो. आंदोलन करण्याची आवश्यकता नाही. जे आमच्या कार्यकर्त्यांचे काम होत नसेल, ज्यांच्यावर अन्याय होत असेल, त्यांच्या समस्या असतील, इथं तुम्ही बघताय मागची विधानसभा झाल्यापासून प्रत्येक किती ग्रामपंचायतला तुम्ही वेटीस धरले, किती सर्वसामान्य माणसाला वेटीस धरलेले आणि त्यांना त्रास होतोय, त्यांच्या वेदना आमच्याजवळ जातात. म्हणून येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक महिन्याच्या वेळेस आम्ही तहसीलदार कार्यालयाच्या तिथं एक सामुदायिक मीटिंग घेणार आहे. आमच्या ज्या लोकांच्या समस्या, ग्रामीण भागातल्या समस्या असतील, ग्रामपंचायतच्या असतील, त्यामध्ये काही लोकांच्या सोसायटीच्या समस्या असतील, काही तहसीलदारकडे समस्या असतील, काही पोलीस स्टेशनची समस्या असतील, कॉमन ज्या ज्या लोकांचे कामं झालेले नसेल त्या लोकांना न्याय देण्यासाठी
आम्ही सर्व अधिकारी एकत्र बोलवणार आणि त्या ठिकाणी लोकांचे प्रश्न सोडवणार. लग्न समारंभ असो वा साखरपुडा, सभा असो व आनंदाचा सोहळा, प्रत्येक कार्यक्रम खास बनवण्यासाठी एकच नाव म्हणजे वर्मा लॉन्स, जेथे आहे आनंदाची पर्वणी आणि स्वप्नपूर्ती. आता नाशिक शिर्डी येथे जाण्याची गरज नाही. सुसज्ज आणि सर्व सोयीयुक्त निसर्गरम्य वातावरणात साजरे करा आपले कार्यक्रम वर्मा लॉन्स मध्ये. आमचे वैशिष्ट्ये: भव्य सभा मंडप, प्रशस्त पार्किंग, जेवणासाठी उत्तम सोय, भव्य लॉन, वधूवरांसाठी सर्व सुविधांयुक्त ड्रेसिंग रूम, आकर्षक गार्डन, शहरापासून अवघ्या काही मिनिटांच्या अंतरावर. वर्मा लॉन्स, येवला विंचूर हायवे, एरंडगाव, तालुका येवला, जिल्हा नाशिक.